राज्यमंत्री पंकज भोयर सर आपल्यासोबत आहे। भाऊ, जरांगे पाटील यांनी सरकार उलथवून लावण्याचा इशारा दिला। जे सरकार जनतेने निवडून दिलं ते उलथवून लावणार असं ते म्हटले। हा इशारा त्यांनी कदाचित याआधी देखील दिलेला होता आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि महायुतीनं केलेल्या कामाच्या भरोशावर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात ह्या राज्यामध्ये जे काम झालं याच्यावर संपूर्ण राज्यातल्या जनतेनं विश्वास ठेवला आणि भरभरून मतदान महायुतीच्या बाजूने त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं कोणी जर का म्हणत असेल की आम्ही सरकार उलथवून लावू असा भुलतापाला त्या ठिकाणी जनता बळी पडणार नाही। त्यांनी अल्टिमेटम दिलं की आमची मागणी मान्य करा, 2 दिवसात ओबीसीतून आरक्षण द्या, नाहीतर मग मुंबईच्या दिशेने कूच करणार। कुठल्याही इतर समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला आरक्षण देणे हे उचित ठरणार नाही अशी भूमिका सरकारची देखील त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि मराठा समाजाला देखील त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम ह्या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। गणपती उत्सवात आंदोलन होत आहे, ताण येणार नाही? अतिरिक्त मुंबईत मोठी गर्दी असते, याचा विचार मोर्चा काढणाऱ्यांनी केला पाहिजे, कारण गणपती उत्सवासोबत ह्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना त्या ठिकाणी जुळलेल्या आहेत आणि अशा वेळेस जर का मोर्चा काढून सरकारवर दबाव आणण्याचा कोणी प्रयत्न करत असेल ते अतिशय चूक आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष म्हटले की आमच्या आरक्षणाला जर धक्का लागणार असेल तर आम्ही लक्ष ठेवून आम्ही रस्त्यावर उतरू। नाही, निश्चितपणे याच्यामुळे वाद निर्माण करण्याचा समाजातले काही घटक त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात, परंतु सरकारची भूमिका हीच राहिली आहे की कुणाचंही आरक्षण न काढता त्या ठिकाणी इतर समाजाला आरक्षण दिलं पाहिजे। जरांगे पाटील यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकेरी शब्दात बोलणं, त्यांच्या आईबाबत बोलणं, नाही, निश्चितपणे निषेधार्थ आहे। देवेंद्रजी हे आमच्या राज्याचं शिरस्थ नेतृत्व आहेत आणि आम्ही सर्वजण त्यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी काम करतो। त्यांनी मागच्या इतक्या वर्षामध्ये जे सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांकरिता काम केलं त्याच्यामुळे ते ह्या राज्याचे लोकनेते झालेले आहे आणि असं होत असताना जर का स्वतःच्या प्रसिद्धीकरिता जर कोणी अशा पद्धतीचे चुकीचे शब्द आमच्या नेतृत्वाबद्दल वापरतात तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ते नेते हे कधीही सहन त्या ठिकाणी करणार नाही। लोकशाही मार्गाने आंदोलन करा, गणेशोत्सवात खोडा घालू नका असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले जरांगे पाटील यांनी। निश्चित, कारण याच्यामुळे जर का चुकीच्या पद्धतीने आंदोलन झालं आणि त्याचा फटका जर का सर्वसामान्य लोकांना बसला तर त्याच्यातून चांगलं काम त्या ठिकाणी होणार नाही। याच्याकरता आदरणीय देवेंद्रजींनी आवाहन केलं आहे की आंदोलन आपण करू शकता परंतु ते लोकशाही पद्धतीनं असावं। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।